नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्र आपण भविष्याबद्दल आहे हे नक्की आहे. मग आधी भविष्य घडतं ते कसं घडतं त्याची एक व्याख्या करूया. कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य हे नक्की आहे. कर्म केलं नाही तर भविष्यात प्रश्न विचारण्याचं काही कारणच नाही. कर्माचा प्रतिसाद. कर्म आहे ते दोन पातळ्यांवर होतं. मनाच्या पातळीवर त्याला आपण संकल्प, निर्णय असं म्हणतो. काहीतरी ठरवावं लागतं आधी आणि मग ते प्रत्यक्षात आणायचं म्हणजे कृती करायची, कर्म करायचं. त्यात आपलं कसब जे आपल्याकडे आहे पूर्वी ते वापरायचं. मग माणसं भविष्याला सामोरी जाताना तीन घटक वापरू शकतात. एक म्हणजे त्यांचा त्या विषयामधला, त्या प्रसंगामधला पूर्वानुभव, की ही गोष्ट मी करू का करू नको, कशी करू, हे पूर्वानुभव. दुसरा म्हणजे त्यांनी इतरांकडून किंवा आजूबाजूतनं मिळवलेलं ज्ञान, तर्क तो लावून बघतात की असं करावं का न करावं, एकंदरीत हे अंतिमता कसं होईल, हा तर्क ज्ञान वापरतात. पण तिसरा घटक आहे तो काही माणसाच्या हातात नसतो. तो अंदाज बांधू शकतो की माझा पूर्वानुभव असं जो सांगतो, पण प्रत्यक्षातील घटना आपण कर्म केल्यानंतर जे घटक आत्ता आजूबाजूला आहेत, जे मी विचारात घेतलेत, त्याला ज्योतिषाला काहीच प्रश्न नाही. मी अभ्यास केला ज्योतिषशास्त्राचा, म्हणून असं थोडंच बंधन आहे की मी पूर्वानुभव वापरायचा नाही, मी तार्किक बुद्धी वापरायची नाही. माझा अनुभव, माझं ज्ञान, माझा तर्क, आजूबाजूची परिस्थिती, इतरांचा सल्ला मी नक्कीच घ्यायला हरकत नाही. ज्योतिष अभ्यास आहे म्हणून मी असं करेन कसं नाही. ज्योतिषाचा ऍडव्हान्टेज पुढे चालू होतो तो असा की भविष्यात जे बदल होणार आहेत घटकांमध्ये, ते बदल त्या कर्माच्या रोपणाच्या दिवशी इंडिकेट करेल असं फक्त ज्योतिषशास्त्र आहे. यात आज निर्णय घेताना जे घटक तुला दिसत आहेत ते भविष्यामध्ये वेगळ्या प्रकारे समोर येणार आहेत, बदलणार आहेत. त्याला आपण व्हेरिएबल फॅक्टर्स असं म्हणतो. विज्ञानामध्ये काय म्हणतो आपण, मार्केटिंगमध्ये फोरकास्टिंग करतो की ही वस्तू या एवढ्या प्रमाणात विकली जाईल. ते फोरकास्टिंग आहे, एक्झॅक्ट फिगर टॅली नाही होणार. तसं व्हेरिएबल फॅक्टर स्टडी करणारं जगातलं एकमेव शास्त्र ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. म्हणून ते शास्त्र अद्भुत आहे असं मी म्हटलंय. एक कारण. दुसरं कारण, आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिदिन प्रत्येक निर्णयाच्या, महत्वाच्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी, प्रत्येक प्रसंगी ते आपल्याला मार्गदर्शक ठरतं. बरं, नुसतं ठरतं म्हणजे काहीतरी सल्ला दिला तुम्ही ऐकला असं नाही. ते सायंटिफिकली तर्काच्या पातळीवर तुम्हाला दाखवून देतं की हे जर तू आज केलास ना, याचं पर्यवसान अमुक अमुक होऊ शकतं. म्हणून ते निर्णयात्मक बुद्धीला सहाय्यक असलेलं नंबर 1चं शास्त्र आहे. निर्णयात्मक बुद्धी. नॉर्मल विचाराने निर्णय घ्यायचा जरूर घ्या तुम्ही, त्याला काय आमची काय हरकत नाही त्याला काही. तर हे निर्णयाचं सहाय्यक आहे. ते कसं घ्यायचं तर तुम्हाला पत्रिकेमध्ये अद्भुत शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही आणखी सगळे ज्योतिषी अद्भुतच त्याचा अनुभव घेतात, अजिबात घेत नाहीत. अद्भुत सोडून द्या, नुसतं भूत काही शिल्लकच राहत नाही. त्याचं कारण ते शिकण्याची तऱ्हा तुमची चुकून नाही चालत. आता उदाहरणार्थ निर्णय चुकतो तर निर्णयाचं स्थान आहे पत्रिकेत, ते तुम्हाला अभ्यासलं पाहिजे. हा, त्याच्यानंतर निर्णय चुकण्याचं स्थान आहे, ते अभ्यासलं पाहिजे. तुमच्या जिनेटिकल पॉवर्स म्हणजे पोटेन्शियल, तुमचा अंतर्यामीची क्षमता, ते सांगणारं एक स्थान आहे. तर विशिष्ट प्रसंगी विशिष्ट निर्णय घेताना त्या दिवशी त्यावेळी महत्वाचा निर्णय घेताना, छोट्या मोठ्या गोष्टी आपण इतक्या खोलात शिरत नाही. अतिमहत्वाचे निर्णय घेताना, अतिमहत्वाची निवड करताना, अतिशय जोखमीची गुंतवणूक करताना तो दिवस तुम्हाला पत्रिकेनुसार स्क्रुटिनाइज करता येतो. आज तुम्ही गुंतवणूक करायची ठरवता, ती योग्य वाटते म्हणूनच करता. मग ह्याचे संभाव्य रूपांतर भविष्यात काय होईल हे तुम्हाला त्या दिवशी त्यावेळी पत्रिका सांगत असते. निर्णय बरोबर येणार असेल तर तसे धागेदोरे गोचर भ्रमणांमध्ये, महादशा, अंतर्दशा, विदशांमध्ये तुम्हाला शोधता आले पाहिजेत. ते दिसतात, तुम्हाला शोधता आले पाहिजेत. म्हणजे ज्योतिष शिकलं तसं पाहिजे.
मला महादशा कळतात, गोचर भ्रमण कळतात. म्हणजे ज्योतिष तर असं नाही. आत्ता निर्णय घेताना मी त्याचा वापर कसा करू, मी हा अर्थ काय लावू, बरोबर. तर यातलं टेक्निक सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आता शिकवणार आहे असा उल्लेख एवढ्यासाठी करतो की उद्या 13, 14, 15 माझं ज्योतिष तर्क याच विषयाचा क्लास आहे. त्याचं बुकिंग 21 जणांनाच ऍडमिशन घ्यायची आहे. पहिल्या दिवशीच सांगितलं आहे मी. त्यातल्या 17 ऍडमिशन झालेले आहेत, त्यामुळे 4 जणांची जागा शिल्लक आहे. तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे प्रत्यक्षात. जातक एक चूक अशी करतो की संकटात पडला, खड्ड्यात पडला की तुमच्याकडे येतो आणि म्हणतो काय करता येईल, उपाय काय करता येईल. तर असं पण त्यांनी यायला हरकत नाही की निर्णय महत्वाचा घ्यायचा आहे तर तो मला आज घ्यायचा किंवा उद्या घ्यायचा आहे किंवा पुढच्या आठवड्यात मी घ्यायचा आहे. तर ते एकंदरीत तो निर्णय माझा चुकणार आहे का, फसणार आहे का, हे पत्रिका व्यवस्थित सांगते. कर्माचं बीजारोपण झालं तेच ठरवतं की याला फळं, फुलं, पानं कशी येतील. त्यामुळे बीजाचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी मी बीजगुण पद्धत आहे ती त्याच स्वरूपाची आहे की कर्माचं बीज तर ओळखा. हा एक मुद्दा. म्हणजे अद्भुत शास्त्र आहे. जर तुम्ही सुरुवातीला सल्ला घेतलात तर निर्णय चुकण्याचं प्रमाण तुम्ही 90% चुकीच्या निर्णयातनं बाहेर पडता सुरुवातीला. 10% काय म्हणतोय तर शेवटी ज्योतिष आहे, त्याच्या ह्यातनं चुका होऊ शकतात. पण 90% निर्णय तुम्ही अचूक घेता. कशावरनं अचूक झाला, मी इन्व्हेस्टमेंट केली नाही तर निर्णय बरोबर आला, हे मी कसं ठरवायचं. तर त्याच फील्डमध्ये, त्याच स्कीममध्ये दुसऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्याचे पैसे बुडले, म्हणजे मी सावध झालो ते बरोबर झालो, असं आपल्याला प्रचिती त्याची घेता येते. त्यामुळे निर्णयाला त्याच्यात मदत होते. दुसरी एक मदत त्याच्या ह्या शास्त्रामध्ये अशी होते की तुम्ही एखादी गोष्ट करून बसलाय तर त्याचं फळ मिळेपर्यंत मध्ये जो वेळ आहे त्याच्यामध्ये मी असे काय उपाय करू शकतो की ज्यामुळे ते फळाची तीव्रता कमी होईल. आता हे उपाय कर्मिक म्हणजे जड वस्तुजन्य असतात. रत्न असतं, प्रतीक असतं, एखाद्या राशीचा स्वर ऐकायचा असतो, एखादी रंगशालाका पाहिजे असते, एखाद्या वनस्पतीला मनाने मनाने म्हणतोय स्पर्श करायचा असतो, हे सगळं मंत्र साधना करायची असते. ज्याला आपण ध्यान म्हणतो, कार्यसिद्धी ध्यान, ते कसं लावायचं असतं, हे सगळे उपाय आहेत. अर्थात त्या शब्दामध्ये तुम्हाला कळेल ते उप आहेत, ते सेकंडरी आहेत. कर्माला सहाय्यभूत असे ते घटक आहेत. असे असतात का, याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागतं. पण ज्योतिषी टोकाची भूमिका, एक तर उपाय सांगायचे नाहीत. काही जण सांगतात ते डायरेक्ट उपायच सांगतात, लम्स म्हणजे आपण ज्याला स्टँडर्ड उपाय, विवाह होण्यासाठीचा उपाय, असा उपाय नसतो. पत्रिका बघून सांगायला लागतं की ह्या पत्रिकेत आपण उपाय काय सांगायचा. किती वेगळे उपाय सांगितले की स्वर सांगा, रंगशालाका सांगा, वनस्पती सांगा, प्रतीक सांगा. रत्न रत्न म्हणजे तुम्ही नेहमी ऐकता ती रत्न नाही, त्याचा काही नाही उपयोग होत. तुम्हाला उपयोग होतो वैदिक रत्नांचा, मग त्याचा अभ्यास पाहिजे. हा सगळा अभ्यास तार्किक पातळीवर जेव्हा तुम्ही करून घेत असता तेव्हा तुम्हाला उपायही चांगले कळतात. ते ह्या क्लासमध्ये तुम्हाला मी तर्क सांगणार आहे. या पत्रिकेत असं झालं का नाही, तर्काने मी ओळखलं का नाही, तर्काचे धागे ओळखले, त्याला सावध केलं, त्याला निर्णयात सावध केलं, इतकं सगळं आपल्याला पुढच्या 3 दिवसात खजिना, तर्काचा खजिना मिळणार आहे. म्हणून मी त्याला म्हटलं आहे ज्योतिष तर्क, असं त्या क्लासचं शीर्षक आहे. तर हे सगळं तुम्हाला उपाय सांगताना कर्मिक का सांगायचे, तर कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य. मग जड गोष्टींनाच प्रतिसाद मिळतो. मी मनात ठरवलं अमुक करूया, त्याचं काहीच होत नाही. आता माझं नुकसान होतं हा माझा फायदा होतो. काय कर्मिक उपाय, कर्माला कसे जोडायचे, कर्मतरंगांशी सहकंपित होणारी प्रतीक, कर्मतरंगांशी सहकंपित होणारं योगचक्र, तुमचं जे कर्माचं बीजारोपण झालंय त्याच्याशी सहकंपित रंगशालाका, याला उपाय म्हणतात. उप रेक्टिफिकेशन. हा, म्हणजे असं वाटलं की हे गडबड झाली, आपण ज्या दिवशी केलं त्याचं फलश्रुती चांगली होणार नाही किंवा चित्र दिसायला लागलं तसं, तर अल्टिमेटली नुकसान व्हायच्या आधी तुम्हाला उपाय करता येतात. तेही आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे पत्रिका समोर आल्यावर तुम्ही पत्रिका अनलाइज करता आली पाहिजे. मग ती
घटनेच्या संदर्भात अॅनलाइज करता आली पाहिजे. पत्रिकेचा अॅनालिसिस इंडिपेंडेंटली करायचा नसतो. गुरु ग्रह कुंभ राशीचा सप्तमात काय करेल, तो काय करेल हा प्रश्नच चुकीचा आहे. घटना, निर्णय ह्या समोर येऊ दे तुमच्या, मग तुम्ही पत्रिका बघा आणि घटनेचं विश्लेषण करा. निर्णयाचे कंगोरे शोधा, सोपे असतात शोधायला. त्याला ग्रहस्थिती, ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, दशा, गोचर हे जोडा. तुम्ही नियमच तयार करता आणि ते जोडता, त्याला काहीच उपयोग होणार नाही. पत्रिकेचा संदर्भ नाही, ते नियम तुम्हाला लागूनही पडणार. कारण तुम्ही ठरवून केलाय की ज्योतिषात मी हे शिकलोय, मला तर ह्या क्लासचं वैशिष्ट्य असं की मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही चुकता म्हणजे काय होतं. तुम्हाला एखादी पथकाचं जातकांनी सांगितली ती तुम्ही तर्काने सोडवली, तर तुम्ही म्हणाल मग यात काय, त्यांनीच सांगितलं होतं. मग डॉक्टरला नाही का पेशंट सांगतो मला काय होत आहे ते, मग तो डॉक्टरला चांगलं केव्हा म्हणतो, तो बरा झाला तर चांगलं म्हणतो. त्यामुळे आपण जरी तर्काचे धागे जोडून त्याला विश्लेषण करून सांगितलं, कालखंड सांगितला, उपाय सांगितले, त्याची प्रचिती आली, तर तो म्हणेल हरकत नाही, मी माझी समस्या तुम्हाला सांगितली, ह्यात काय मोठा ज्योतिषशास्त्रात कमीपणा नाहीये. पुढे पुढे तुमची प्रॅक्टिस तर्काची इतकी वाढते, या 3 दिवसात तुम्ही इतके उत्तम तर्क शिकणार आहात, इतकी उत्तम वाढते की तुम्ही सांगायच्या आधी तुम्ही सांगता की असं असं केल्यास मग गडबड झाली. हा, मग फर्दर स्क्रुटिनी करता येते की केव्हा केलंस, अमुक दिवशी, मग आणखीन अनालिसिस करता येतो की मग तो नक्की गडबड झाली. तर याचा अर्थ असा होतो की तर्काची बांधणी करण्याचे नियम हे तुम्ही ज्योतिषात शिकता ते नियम नाहीत. ज्योतिषातले नियम हे घटकांचे नियम आहेत. गुरु संततीचा कारक आहे, तर तो संतती कारकत्व पत्रिकेत कसं दाखवतो, याचे तार्किक नियम वेगळे आहेत. ते ज्योतिषशास्त्रीय आहेत असं नाही म्हणता येणार. ज्योतिषाच्या बांधणीचे नियम आहेत, बरोबर. नुसतं सिमेंट, नुसतं लोखंड, नुसत्या विटा म्हणजे बिल्डिंग नव्हे. त्यांची जोडाजोडी केल्यावर जे निर्माण होतं ती बिल्डिंग असते. तसं तुम्ही ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, दृष्टी सगळं शिकलाय, ते ज्योतिष नाहीये. त्याची जोडाजोड झाल्यावर यशाची इमारत तुम्हाला समोर दिसणार आहे. हे तुम्हाला शिकायचं आहे उद्या, परवा आणि तेरवा. म्हणून ज्योतिष तर्क तो क्लास फक्त 3 दिवस, मग तुमच्या मनात येतं 3 दिवसात कसं शिकणार. लक्षात ठेवा, शिकणं ही प्रक्रियाच तशी आहे. सूत्र रूपाने शिकावे आणि विचार करून गोत्र रूपाने विकसित करावे. विकसित म्हणजे इड्यूस, ते तुम्हाला करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल 3 दिवसानंतर आम्हाला जमलं नाही, तर तो जो ग्रुप आहे ज्याच्यावर तुम्ही शिकणार आहात तो 3 महिने पूर्णतः ऍक्टिव्ह राहणार आहे. म्हणजे 3च लेक्चर आहेत, मग सर तुमची 3,000 रुपये फी कशी परवडणार. 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचं तर्क घासून पुसून स्वच्छ करण्याचा कालखंड किती झाला, 3 महिने. तुम्ही शंका विचारू शकता, नक्की विचारू शकता. लेक्चरमध्ये 1 तास लेक्चर, त्याच दिवशी अर्धा तास तुमचं शंका निरसन. हा ग्रुप लहान ठेवण्याचं हे मुख्य कारण आहे की 21च्या 21 जणांना पूर्णतः वाव मिळेल. मी व्यक्तिशः त्याच्या शंकांचं निरसन करू शकेन. 21 जणच आहेत या ग्रुपवर, म्हणजे मी घेणारच नाही 22व्या माणसाला. त्यामुळे ठीक आहे, थोड्या सीट शिल्लक आहेत, त्यांनी ते बुकिंग करावं. त्याच्यानंतर 3 दिवसात शिकल्यावर सूत्र कळली, विचाराला प्रेरणा मिळाली, विचाराची जागृती झाली. आता तुम्ही तर विचार करा, अडचण आली तर मी आहेच 3 महिने. बर, एखादा विषय असा असला की हे तर्काची बीज दिली, त्यात आणखीन काही देणं आवश्यक आहे, तर मी स्वतःहून त्या क्लिप जनरेट करणार आणि त्या तुम्हाला देणार ग्रुपवर. म्हणजे क्लिप काही 3च मिळतील असं नाही, एक साधारण अंदाज देतो तुम्हाला मी की तुम्हाला क्लिप कमीत कमी 10 मिळतील. तेव्हा कृपया ह्याचा गैरसमज करू नका की 3 क्लिप. नाही नाही, 3 ही बीज आहेत, बियाणं आहे, बियाणं, तर्काचं बियाणं आहे. मग तर्काचं बियाणं खरंच जर चांगलं तुम्हाला कळलं तर तुम्ही वटवृक्ष निर्माण कराल. कारण वटवृक्ष निर्माण होतो, मोहरी एवढं बी असतं वटवृक्षाचं, मोहरी. तर मी तुम्हाला 3 मोहरी देणार आहेत, म्हणजे 3 वटवृक्षाची झाडं देणार आहे. आणि तुम्ही म्हणाल मला जमलं नाही, तर 3 महिने तुमची मशागत करणार आहे. त्याला प्रकाश, पाणी, खत कोण देणार आहे, मीच देणार आहे. म्हणजे कृपया 3 दिवसात काय येणार, मग तुम्ही वर्षभर शिकता तेव्हा काय येतं तुम्हाला, एकसारखी तीच माहिती पूर्वीच्या क्लासला सेम, पुस्तकात सेम, इंटरनेटवर सेम. मग काय शिकलात वर्षभर, म्हणजे तुम्हाला बी गोळा करायची असते हे माहीत नव्हतं.
तर्क हा सूत्ररूपाशिवाय अन्य प्रकारे शिकताच येत नाही. तर्काचे नियम हे एका वाक्यातच असतात, असं भरमसाठ वर्णन नाही केलं जात तर्कामध्ये. आणि म्हणून बीजरूपात शिका, सूत्ररूपात शिका, गोत्ररूपात विकसित करा. आणि मग त्या गोत्राचा अधिपती म्हणून मी सतत तुमच्या बरोबर 3 महिने असणार आहे. तर हे लक्षात घ्या. ते अद्भुत शास्त्र म्हणजे इतकं अद्भुत आहे की तुम्हाला घटनेचं बारक्यातलं बारीक कंगोरा पण सांगता येतो. जसं मी आता बघितलं की एकाच्या ऑगस्टमध्येच फक्त पोटात दुखतं. त्या ऑगस्ट महिना पोटात दुखणं तेव्हाच का दुखतं, पोटातच का दुखतं, ओटी पोटात, हे सगळे घटक मी इतके स्पष्ट सांगितले की एवढा फोटो तर डॉक्टर ते एक्सरे नाही एवढा सुंदर काढू शकणार. इतकं सुंदर वर्णन केलं, त्याच्यावर उपाय सांगितले आणि त्याला खात्री दिली की येत्या ऑगस्ट, जून मधली गोष्ट आहे, 23 सालाच्या जून मधली, त्याला खात्री दिली की ऑगस्ट मध्ये तुझ्या पोटात या वर्षी दुखणार नाही. तसं ते दुखलं नाही. म्हणजे उपाय तार्किक होते, उपाय उमललेले होते, उपाय रेझोनंट म्हणजे सहकंपित होते. त्याचा परिणाम मिळेल याची मला खात्री होती. हा कॉन्फिडन्स ज्यांना यायला हवाय त्यांनी हा क्लास करायचा आहे 13, 14, 15चा. पण पैशाचं म्हणाल तर तुम्ही वारे मग पैसे उधळपट्टी केले तर की फुकट घालवलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे त्या पैशाची फार चिंता करायची नाही. जर मला खात्री असेल की 3,000 मी तुम्हाला 3,00,000चं ज्ञान देतोय, तर हा व्यवहार करायचा का नाही? हे कर्म स्वातंत्र्य तुम्हाला आहे, बरोबर. त्यामुळे त्याच्यात आणि मला 4-5 जणच हवेत, 17 जण तर झाले ऑलरेडी त्या क्लासला. त्यामुळे लवकरात लवकर जे घेतील त्यांनाच ऍडमिशन मिळणार आहे. तर हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे, छान शिकायचं आहे. अस्ताव्यस्त धावत नाही सुटायचं. हे कर ते कर, असा शब्द तसा शब्द, काही होत नाही त्यांनी. बरं तुम्ही मला कशावर, मी 56 वर्ष हे शास्त्र करतोय ना, तेव्हा कमीत कमी माझे 56 वर्षाचा तरी मान राखा की मी सांगतोय ते खरं असेल. मी स्वतः ज्योतिषी बघितले जे 30 वर्ष ज्योतिष करते, ज्योतिष काहीच येत नाही, बरोबर. तो विनामूल्य करतो. विनामूल्य का करावं लागलं, कारण तुला खरं येतच नाही. मग 30 वर्ष शिकून तुला विनामूल्य करावं लागतं. याच्यातच अर्थ सामावलाय की तुझ्यात कॉन्फिडन्स नाहीये, तुला जबाबदारी घ्यायची नाहीये. तर तू काहीतरी थोडेफार तरी त्याच्यात कॉन्फिडन्स दाखवून मिळायचं की नाही नाही माझा वेळ जातो, मला श्रम पडतात, मला विचार करायला लागतो, तर मी 100 रुपये घेईन, एवढं तर बोलला असतास. याचा अर्थ असा की तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. याचं कारण तुम्हाला ज्योतिष तर्क हा तुम्हाला कळत नाही. मग माहिती किती गोळा केली तर अहो इतकी जास्त गोळा करतात की ती फायद्याची पेक्षा तुमच्या गोंधळात भर टाकते. माझं नेहमीचं म्हणणं आहे की माहिती तुम्ही प्रचंड गोळा करता आणि त्याचं करायचं काय हे तुमच्याच मेंदूला कळत नाही की एवढ्या माहितीचं करायचं काय. आणि म्हणून ज्यांना हे सगळं अद्भुतपणे, म्हणजे तुम्ही बारक्यावर उंटावरनं पडलेला माणूस तर तो उंटावरनच पडेल अशी सूचना त्याला दिलेली असताना तो उंटा कॅमल राईडला गेला आणि पडला खरोखर त्याप्रमाणे. म्हटलंय बघ, काही कर, तू जातोय तिथे कॅमल राईड घेता येते, उंटावर बसू नको. त्याला काय वाटलं की एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये उंटावर बसू नको, सगळे बसतात. ट्रिपला गेलेले, पिकनिकला गेलेले 50 जण बसतात, ते ह्यांनी टाळलं नाही आणि तो पडला. त्याचा एकट्याचा उंट उधळला. आता हे उंट त्याचा उधळेल हे लेटंट फॅक्टर, व्हेरिएबल फॅक्टर कसा कोणाला कळेल, तो फक्त पत्रिका सांगते. तर तुम्ही म्हणाल की हे तर्काने ते सांगता येतं का? तर्कानेच तो सांगता येतं. अंतस्फूर्तीने तुम्ही सांगता, ते दुसऱ्याला शिकवू नाही शकत. तुम्ही नाही शिकवू शकत. तुम्हाला मला वाटलं, मी त्याला सांगितलं, त्याला शास्त्र नाही म्हणत. तर ते अंतस्फूर्ती नव्हे. आपला क्लास अंतस्फूर्तीचा नाहीये, तर्काने गोष्टी शोधण्याचा, विश्लेषण करण्याचा, बौद्धिक आनंद देणारा आणि जातकाला निखळ निव्वळ प्रचिती देणारा. अन्यथा त्याला मार्गदर्शन म्हणतच नाही. जे आपण ढोबळ सांगतो ना, असं असं होईल, ते मार्गदर्शन नाही. मार्गदर्शन म्हणजे जीपीएस प्रमाणे प्रत्येक गल्ली बोळाचा त्याला अंदाज द्यायचा की इथे 100 फुटावर डावीकडे वळ, मग अमुक ठिकाणी अमुक कर. डेस्टिनेशन तो सांगतो जीपीएस की आलं तुमचं डेस्टिनेशन आलं. इतका स्पष्ट मार्गदर्शन ज्योतिषाला पत्रिकेवरनं देता यायला हवं असेल तर तर्काचा जीपीएस त्यांनी ऑन करावा लागतो. आणि तुमच्यापैकी ज्यांचा कोणाचा हा तर्काचा जीपीएस ऑन करण्याची इच्छा आहे, ज्यांच्या पत्रिकेत तो योग आहे,
ज्यांना ती बौद्धिक जिज्ञासा आहे, ज्यांना उत्तुंग शिखर गाठायचं आहे, त्याच्याच तलावामध्ये एकसारखं पोहायचं नाहीये, त्यांना वेगळं काहीतरी करायचं आहे, असं वेगळेपणाची आवड असलेल्यांसाठी हा क्लास उद्यापासून चालू होतोय. आणि त्याचा अद्भुतपणा प्रत्येक पत्रिकेत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक उपायामध्ये तुम्हाला क्षणोक्षणी जाणवणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हे असं शास्त्र, अद्भुत शास्त्र, की जे एकमेव शास्त्र जगातलं आहे की जे व्हेरिएबल फॅक्टर्सचं व्हेरिएबल कसे होतील हे आज सांगतं, आधी सांगतं. कॅन्सरचा डायग्नोसिस मी एका माणसाचा 18 वर्ष आधी केला होता. 18 वर्ष म्हणजे किती अद्भुत शास्त्र असलं पाहिजे. अर्थात मग तुम्हाला मेडिकल सायन्सचं माहित पाहिजे, ते कोरिलेट कसं करायचं पत्रिकेशी ते कळलं पाहिजे. हे कळण्याचे जे नियम आहेत, हे शोधण्याचे जे नियम आहेत, ज्ञान माहिती कुठून उचलायची हे कळण्याचे ते नियम शिकवणारा क्लास उद्यापासून सुरू होत आहे. तर तुम्हाला मी पूर्णतः ते संधी उपलब्ध करून दिली आहे. संधीचं सोनं करायचं, कारण संधी हे संकट समजून त्याच्यापासून दूर पळायचं, हा चॉईस तुमच्या कर्मावर मी सोपवतो. आणि मी इथे माझं रेकॉर्डिंग थांबवतो.